रामकृष्ण हरी. श्री शिवलीला अमृत मराठी कथासार अध्याय 14. या अध्यायामध्ये गजानन षडानन लीला, भिल्लनीचा अवतार आणि श्रीयाळ आख्यान हे आपण पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. हे भस्मसुर हरणा, भाललोचना, भार्गवाला तू वर दिलास, तू भस्म धारण करतोस. तू पार्वतीचा पती, भाविक लोकांचा रक्षक असून तुला 3 नेत्र आहेत. तू त्रिभुवनांचे रक्षण करतोस. तुझ्या कृपेमुळेच आत्तापर्यंत 13 अध्याय मजकडून लिहून घेतले. आता शिवलीला अमृताचा शेवटचा अध्याय 14वा अध्याय आता तूच लिहून घे ही प्रार्थना आहे. 13व्या अध्यायात शिवगौरी विवाह सांगून झाला व कार्तिक स्वामींचे आख्यान सांगितले आणि त्यानंतर सुत म्हणाला की आता थोडी पूर्वकथा मी सांगणार आहे, म्हणजेच बाललीला. गजानन व षडानन यांची बाललीला आता वर्णन करणार आहे. ते दोघे लहान होते. पार्वती त्यांना प्रेमाने खेळवत होती. गजाननाला मांडीवरती घेऊन पार्वती माता स्तनपान देत होती. गजानन छोट्याशा सोंडेने दूध ओढीत होते. अंबेच्या पाठीवरती ते आपली सोंड प्रेमाने फिरवत होते. सोंडे दूध घेऊन तो षडाननाला विचारित होता, हे दूध तुला हवे आहे का? माझ्या सोंडेतून मी देतो. हे देवांना सुद्धा दुर्लभ आहे. षडानन म्हणे, मला तुझे उष्टे नको, जा. षडानन आईला म्हणे, आई, हा लांब नाकाचा बघ मला सोंडेतले उष्टे दूध देतो. तू याला काहीतरी सांग ना. तुझे इतर सर्व देवपुत्र सुंदर आहेत, पण हा असा कसा मोठ्या नाकाचा, फताड्या कानाचा मुलगा झाला? एक दात बाहेर दिसतो बघ. त्याचे बोलणे ऐकून शंकरांना गंमत वाटे आणि पार्वतीलाही हसे आवरणासे होई. मग षडानन म्हणे, इथे षडानन म्हणजे स्कंद, कार्तिक स्वामी. आई, याला मांडीवरून खाली उतर, मला दूध दे ना. मग पार्वती त्या 6 मुखाच्या मुलाला मांडीवरती घेई. तेव्हा तो एका सोंडेने स्तन्य सेवी. तोपर्यंत त्याच्या इतर 5 तोंडांनी भूक भूक म्हणून रडे. तेव्हा गजानन आपले मोठे पोट धरून हसत सुटे. तो म्हणे, आई, हा असा कसा तुझा मुलगा? आणखीन 5 तोंडांना तू दूध कसे पाजणार? तेव्हा शंकर म्हणे, काय म्हणतोय गजानन? असा हा 6 मुखांचा मुलगा तुला का झाला असे विचारतोय ना? पार्वती म्हणे, तुमची 5 मुखे आहेत ना, तुमच्यापेक्षा 1 मुख जास्त झाले. अशा प्रकारे दोन्ही मुले खेळत असत, मधूनच भांडत असत, पुन्हा एक होत असत आणि त्यांचे खेळ पाहून शिव पार्वती सुखाने डोलत असत. एकदा दोघे रडत होते. पार्वती माता धावत आली. तिने गणपतीला जवळ घेतले आणि विचारले, काय झाले रडायला? तो म्हणाला, तो माझे कान ओढतो. कार्तिक स्वामी म्हणाला, तो माझे डोळे मोजतो. 12 डोळ्यांचा म्हणून मला चिडवतो. कार्तिक स्वामींनी गणेशाला बारीक डोळ्यांचा म्हणून चिडवलेले होतेच आणि लांब सोंड वितीने मोजून पाहत चेष्टा केलेली होतीच. एकाने दुसऱ्याला मोठ्या पोटाचा, मोदक फार खाल्ले असे म्हणावे, तर दुसऱ्याने 12 हातांचा म्हणून पहिल्याला चिडवावे. पार्वती मग दोघांना जवळ घेई आणि दोघांना आवडत्या वस्तू देऊन समजूत काढे. सिंहासनावर बसलेले शंकर, पार्वती त्यांच्या मस्तकावरील जटाजुटात गंगेचे मुख पाहून हसते. तेव्हा हसण्याचे कारण शंकर विचारतात. यावर पार्वती म्हणते, एक नवलाची गोष्ट दिसली म्हणून मी हसले. तुमच्या जटांमध्ये एक स्त्रीची आकृती कशी काय दिसते? शंकर म्हणाले, हां, अगं, मी ते मस्तकावरती जल धारण केले आहे, पण त्या जलामध्ये मला एक स्त्रीचे मुख कसे दिसते? पार्वती माता म्हणाली. शंकर म्हणाले, ते मुख नव्हे, पाण्यातले कमळ आहे, पूर्ण फुललेले आहे म्हणून तुला वदन स्वरूप दिसले असेल. पार्वती माता म्हणाली, तर मग नीलवर्ण केशसंभार दिसत आहे तो कोणाचा? शंकर म्हणाले, ते तर कमळावर लोभवून भ्रमर आलेले आहेत. पार्वती माता म्हणाली, त्या कमळाला भिवया कशा काय आल्या? काही कळत नाही. शंकर म्हणाले, पाण्याचा प्रवाह तू पाहतेस, तोच चमकत आहे. पार्वती माता म्हणाली, छे हो, मला तर हे स्त्रीचे मुखच वाटत आहे. कमळासारखे 2 सुंदर नेत्रही मला दिसत आहेत. ती गंगा मूर्तिमंत आहे. हे शंकर काही मान्य करीनात आणि ते काय म्हणाले, ते तर 2 मासे असणार. तुला दृष्टीभंग झाला आहे. शंकर म्हणाले, तू फारच संशयी आहे बघ. तीरावर ते 2 चक्रवाक पक्षी बसलेले आहेत. शंकराची तात्काळ येणारी उत्तरे ऐकून पार्वती म्हणाली, ना, तुमची लीला काही आगळीच आहे. जास्त बोलण्यात काही अर्थ नाही.
मुकाट्याने तुमचे चरण धरावे हेच उत्तम, असे म्हणून ती शिवचरणी वंदन करून स्वस्थ राहिली. सारीपाटाचा खेळ. नंतर सारीपाट मांडून शंकर पार्वती खेळू लागले. काही काळाने नारद मुनी विणा वाजवीत त्या नारायणाचे नाव घेत तेथे आले. नारदांनी थोडा वेळ त्यांचा खेळ पाहिला, मग सहजच म्हटले, काहीतरी पणाला लावल्याशिवाय सारीपाट खेळण्यात रंग येत नाही. दोघांनाही ते मान्य झाले. जो जिंकेल त्याला जित झालेल्याला आपली एक वस्तू द्यावी असा पण ठरवून शिवपार्वती खेळ खेळू लागले. पहिलाच डाव पार्वतीने जिंकला आणि तिने शंकराचे सिंहचर्म काढून घेतले. दुसरा डाव जिंकून तिने गजचर्मही काढून घेतले व ती विजयानंदाने हसू लागली. एक एक डाव जिंकता जिंकता तिने शंकराची सर्व आयुधे व भूषणेही घेतली आणि शेवटी कौपीनही घेतला आणि शंकर सर्वस्व हरले. नारद त्यांना म्हणाले, शंकरा, तुझे सर्वस्व स्त्रीने हिरावून नेले. तुझा सर्व महिमा नष्ट झाला. अवघी सृष्टी या मायेच्या अधीन आहे आणि तू गुणहीन विकारहीन आहेस. ह्या मायेनेच तुला सगुणपण दिले आहे. एरवी तू अव्यक्त, तुला कोणी विचारित नव्हते. आता तू भक्तांना कसे तोंड दाखवणार? नारदांचे बोलणे शंकराच्या मनाला लागले. ते तिथून निघून घोर अरण्यात गेले आणि नारदही तिथून निघून गेले. शंकर गहन अरण्यात जाऊन राहिले. ते कोणासही सापडण्यासारखे नव्हते. योगी त्यांचे ध्यान निज हृदयात करतात, पण त्यांचा आदी अंत, जाती, कुळधर्म, गुणगोत्र, वर्णाश्रम काहीच कळत नाही. चारी देहांपलीकडचा असा तो निरंजन निर्जन स्थानी जाऊन राहिला. गिरिजा आपल्या सख्यांना घेऊन त्याला शोधण्यासाठी निघाली, पण शिव काही सापडले नाहीत. शिव तो योगी या दुर्लभ, तो शिव अष्टयोगांनाही मिळत नाही. पण त्यांना शंकर काही सापडेना म्हटल्यावरती पार्वतीने सर्व साधकांना विचारले, पण कोणासही तो दिसलेला नव्हता. ती आदिमाया, विश्वाची जननी, तिच्या शक्तीला मर्यादाच नाही, पण तीही श्रमली. तो शिवा काही सापडला नाही. शिवस्वरूपाचे ध्यान जमावे म्हणून लक्ष्मीपती तप करतात. अथर्ववर्णातील उपासना मार्ग, सामवेदातील गायन, ऋग्वेदातील कर्मयोग, न्यायशास्त्राचे भेदविश्लेषण, मीमांसिकांचा, सांख्याचे पुरुष प्रकृतीचे द्वैत्य, नेती वेदांतातील भूमिका, या सर्वांना शिवतत्वाचे आकलन होत नाही. आणि अशा त्या शिवाच्या नावाने हाक मारीत जगन्माता घोर अरण्यातून फिरली. शेवटी जागच्या जागी शिवाला शरण गेली आणि ती अगतिक झाली. तेव्हा तिला साक्षात्कार झाला. हिमालयातच शंकर एका ठिकाणी गुप्तपणे वास करीत होते. ते नेत्र झाकून समाधीत मग्न झालेले होते. पार्वती भिल्लीन झाली. पार्वतीने विचार केला, स्वतःच्याच रूपाने आपण समोर गेलो तर ते रागवतील, कारण डाव जिंकून मीच यांना सर्वस्वहीन केले आहे. आता आपण वनवासी भिल्लनीचे रूप घ्यावे व त्यांच्यासमोर नृत्यादी करून त्यांचे मन जिंकावे. पार्वतीने भिल्लनीचे रूप घेतले. मोरपिसे कमरेला गुंडाळली. तिचे लावण्य आता वेगळेच व मनोहर झाले होते. तिने नृत्य व गायनास प्रारंभ केला. तिच्या भोवती अनंत शक्ती विराजत होत्या. तिच्या नृत्य गायनावर सर्व देव मोहित झाले. गंधर्व आश्चर्य करू लागले. तेव्हा शंकराने नेत्र उघडून पाहिले. तिचे ते दिव्य रूप पाहून शंकरांना मोह पडला. तो आपले तप विसरला. तिला म्हणाला, तू कोण आहेस? कोठून आली? तुला पाहून माझे मन फार मुग्ध झाले आहे. मला तुझ्या अंगसंगशिवाय राहताच येत नाही. तुझ्यासारखी रूपसुंदरी विश्व त्रिभुवनात कोठेही नाही. मी तुझ्याच अधीन होऊन राहीन. त्यावर भिल्लन म्हणाली, उमेसारखी ललना टाकून तुम्ही कैलासाचाही त्याग केला. या घोरवनात येऊन का बसलात? मी परनारी आहे. माझा आणि तुमचा काय संबंध? तुमचे मन तुमच्या स्वाधीन नाही. तुम्ही कसले तपस्वी? शंकर म्हणाला, मी पार्वतीवरती रुसून रागवून आलो आहे. तिचे तोंडसुद्धा पाहण्याची माझी इच्छा नाही. मी स्वप्नातही तिचे नाव घेणार नाही. ती खोटेच म्हणाली. माझा पती तर अत्यंत रागीट आहे. मी तुमच्याजवळ बोलते एवढे जरी त्यांना कळाले तरी ते क्रोधाने जग जाळायला निघेल आणि पार्वती तुमच्यावरती रुसेल. शंकर म्हणाले, ती पार्वती फार कठोर हृदयाची आहे. तुला माहीत आहे, गेल्या जन्मी तिने रागाच्या भरात अग्निकुंडात उडी घालून जीवच दिला. तिला राग मुळीच आवरत नाही. ती हिमनगाची कन्या उमा, ती फार सारीपाट खेळताना तिने माझे सर्व काही जिंकून घेतले. सर्वच डाव कसे जिंकले? कपटाने, दुसरे काय? भिल्लीन म्हणाली, मी तर असे ऐकले की तुम्हीच कपटाने जटाजुटांत सर्व गंगा न ठेवली आहे. तिला उच्च पद दिलेत. भवानी भोळी आहे
तुम्हीच कपटी आहात. शंकर म्हणाला, तिचे उद्योग तुला माहीत नाहीत. ती सृष्टी मोडते आणि नवीन करते. तुझ्याच अधीन राहीन मी. तू नेशील तिकडे मी येईन. भिल्लीनं म्हणाली, तुम्ही भवानीशी 2दा लग्न केलेत, तिलाही सोडून दिलीत, तर तिथे माझं काय पाड? तुम्ही द्यूत खेळताना स्वतःला सुद्धा हरवलेत, तिथे मला कशी काय सांभाळणार? त्यावरून शंकर काहीच बोलले नाहीत. तेव्हा भिल्लीनं पुन्हा नृत्य करू लागली, गायन करू लागली. शंकर तिला हाका मारू लागले, मी तुला टाकून जाणार नाही, थांब. तेव्हा भिल्लीनं हसून म्हणाली, तुम्ही माझ्या सदनाला चला, मग मी तुमची कामिनी होईन. तेव्हा हो हो अवश्य येतो म्हणाले आणि शंकर भिल्लीन सरळ कैलासाकडे गेली. शंकर नवल करीत करीत तिच्या मागोमाग कैलासावरती गेले. त्याला बरोबर घेऊन ती नेमकी शिवसदनात गेली. त्याला त्याच्या सिंहासनावरती बसवून तिने त्यांच्या कंठात वरमाला घातली, चरणांना वंदन केले आणि भिल्लनीने रूप टाकून मूळ रूप प्रगट केले आणि मग ते दोघे आनंदाने परस्परांकडे पाहत हसू लागले. शंकराचे सर्व वैभव देवीने त्यांना परत दिले आणि शिव म्हणाले, देवी तू धन्य आहेस, माझी समजूत घालून तू मला परत आणलेस. श्रीयाळाची सत्वपरीक्षा व उद्धार. देवर्षी नारद त्यावेळी पुन्हा एकदा कैलासावरती आले. ते शंकराला म्हणाले, हे कैलासनाथ, तुझे अनेक भक्त मी पृथ्वीवरती पाहिले, पण श्रीयाळ नावाचा एक भक्त कांतीनगरात राहतो. तो अद्वितीयच म्हटला पाहिजे. तो मोठा सात्विक आणि उदार आहे. अतिथींचा सत्कार आणि इच्छाभोजन देणे याविषयीची त्रिभुवनात त्याची कीर्ती पसरली आहे आणि तो शिवथोर भक्त, तो तेथील राजाचं आहे. शंकरांना याप्रमाणे सांगून नारद निघून गेले. शंकरांना कुतूहल वाटले आणि त्यांनी त्याची परीक्षा घ्यायची ठरवले. ते वैराग्याचे रूप घेऊन श्रीयाळाकडे गेले आणि म्हणाले की मला इच्छाभोजन द्या. तुमची कीर्ती ऐकून मी येथे आलो आहे. श्रीयाळ म्हणाला, आपली आज्ञा व्हावी. तो म्हणाला, मला नरमांस पाहिजे. तू कोणा चोराला हेराला आणशील, त्याला मारून त्याचे मांस खायला घालशील, ते मला नको. एखादा मनुष्य विकत आणून त्याचे मांस देशील, ते मला नको. चांगुना म्हणाली, मी मांस देते माझे. श्रीयाळ म्हणाला, मी मांस देतो. अतिथी म्हणाला, तुम्हाला मारले तर लोकांना अन्नसत्र कोण चालविल? तुम्ही त्याचे माता पिता. श्रीयाळ म्हणाले, मग तुमची काय इच्छा आहे? श्रीयाळ म्हणाला, अतिथी म्हणजे शंकर महादेवच स्वतः होते. तुमचा मुलगा आहे ना? श्रीयाळ म्हणाला, हो, चिलया नाव आहे त्याचे. तर अतिथी म्हणाले, तो सुकुमार आहे, त्याचं मांस चालेल मला. श्रीयाळ म्हणाला, अवश्य घेऊन जा त्याला. घेऊन जा काय? मी काय वाघसिंह वाटलो? मुलाला कच्चा खाऊ घालू की काय? खाऊ की काय? तुम्ही त्याचे मांस स्वतः शिजवून मला वाढा आणि लक्षात ठेवा, ममतेने तुम्ही रडता कामा नये. रडलात तर मी निघून जाईन आणि तुमचे सर्व पुण्य नष्ट करीन. चांगुनाने ते मान्य केले. चिलया कुठेतरी खेळत होता. तिने त्याला बोलवले, बाळ कुठे खेळत आहेत? अतिथी तुझ्यासाठी थांबले आहेत. चिलयाने आईची हाक ऐकली आणि ते धावत बाहेर आला. आई वडिलांच्या पाया पडला. आई म्हणाली, बाहेर अतिथी आले आहेत, ते तुझे मांस शिजवून जेवायला वाढा असे सांगत आहेत. बाळ म्हणाला, आई मी तयार आहे, हा माझा देह अर्पण करतो आणि त्याने उमापती शंकर तृप्त होईल. आईने त्याला पाकशाळेत नेली. ती त्याला कापणार तोच आईने चुंबन घेऊन चिलयाला हृदयाशी धरले. चिलया म्हणाला, मी पुन्हा तुझाच मुलगा होऊन जन्माला येईल. आईने चिलयाचे शिरच्छेद केला. माया ममता बाजूस ठेवून तिने त्याचे मांस काढले. त्याचे मस्तक स्वतःला पाहायला मिळावे म्हणून बाजूला ठेवले. शरीराचे मांस शिजवले व अतिथीला भोजनास बसण्याची विनंती केली, पण मस्तक तसेच ठेवले हे अतिथीला कळले आणि तो उठून चालू लागला. मुलाचे शिर तुम्ही तसेच का ठेवले आहे? ते तर शरीरात मुख्य असते. ते दोघे म्हणाले, थांबा, आम्ही तेही शिजवतो. अजाणतापणे चुकलो, राग मानू नका. तुम्ही सर्वज्ञ आहात, क्षमा करा. तेव्हा अतिथी परत बसला आणि ते म्हणाले, शिर तुम्ही घेऊन या. माझ्या देखत ते उखळीत घालून कांडा. तुम्ही रडलात किंवा तुम्हाला दुःख वाटले तरी तुमचा पुत्र गेलाच आहे, वर आणखी तुमचे सत्वही जाईल. चांगुनेने मस्तक आणले आणि ते उकळीत घालून कांडले. अतिथी म्हणाले, नुसते कांडू नको, चांगले मंगल असे गाणे म्हणत कांडण कर. खंत वाटली तर सत्वहरण होईल. तेव्हा ती गाणे गाऊ लागली, मुलाचे गुणवर्णन करू लागली. हा अतिथी जेवून गेला की तात्काळ मी देहत्याग करीन. बाळा, तू कैलासाच्या मार्गाने जात आहेस ना? मी पण येणार आहे. जर आपल्या आईसाठी राहू शकणार नाही, मला टाकून जाऊ नकोस. तुझ्यासारखा मुलगा मला त्रिभुवनातही मिळणार नाही. तिच्या गाण्यात अशा भावना व्यक्त होत होत्या. तिने बाळाचे मस्तक कुटून तेही शिजवले आणि अतिथीला पानात वाढले. तेव्हा अतिथी म्हणाला, श्रीयाळा, तू यजमान
तू माझ्या पंक्तीला बसलेच पाहिजे. श्रीयाळ एकदम दचकला. आपल्याच पुत्राचे मांस आपणच खायचे? हर हर. हा काय प्रसंग? त्याचे मन चरकले. चांगुणा म्हणाली, नाथ उठा, सत्व घालवू नका, अतिथीला विनमुख नका घालू, चिंता नका करू. मी 9 महिने पोटात वागविला, तुम्हाला तो 4 घटका पोटात धारण करण्यास काहीच अडचण वाटू नये. तेव्हा श्रीयाळ अतिथीच्या पंक्तीजवळ बसले आणि चांगुणेने ताट वाढून आणले. अतिथीने चांगुणेलाही पंक्तीस बसाय सांगितले. ती ताट वाढून घेऊन बसली. अतिथी मग म्हणाले, आता मी तुमच्या घरी कसे अन्न घेणार? तुम्ही निपुत्रिक आणि पुत्रिकाचे तोंडही पाहू नाही. त्याच्या घरी अन्न तर दूरच राहिले. तुम्ही असे कसे आहात? नाकाविना मुख आणि दिव्याशिवाय घर. तेव्हा चांगुणा म्हणाली, आम्हाला एकच पुत्र होता, तो अर्पण केला. अतिथी परत गेला तर काय राहिले? महाराज, एकच बाळ होता, तोच रांधून अन्न म्हणून वाढला. आता किती अंत पाहणार आहात? आणि चांगुणेला अखेर रडणेच कोसळले. ती विलाप करू लागली आणि शंकराचा धावा करू लागली. देवा, उमावरा, आमचा बाळ तर गेलाच. आता ज्याला जपत होतो ते सत्वही बुडाले. धाव सदाशिवा, मजवर कृपा कर. तिने एवढ्या अर्थस्वरात धावा केला की तो ऐकून त्या कठोर अशा अतिथींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. चिलया बाळाची आठवण काढून नागरिकात पसरलेली वार्ता ते शोक करू लागले. देवगगनात येऊन चांगुणेच्या धैर्याची प्रशंसा करू लागले आणि आता पुढे काय होईल म्हणून उत्कंठेने प्रतीक्षा करू लागले. अतिथी म्हणाला, चांगुणे, तुला जे प्रिय असेल ते तू मला सांग, मी प्रसन्न झालो आहे. चांगुणा म्हणाली, मला लोक पुत्रहीन म्हणून दूषण देतील, तो कलंक क्षालन करावा हीच माझी इच्छा आहे. अतिथी म्हणाला, तू तुझ्या चिलयाला मोठ्याने हाक मारून बोलव, तो येईल पहा. त्यांच्या बोलण्यावर श्रद्धा ठेवून चांगुणेने चिलयाला मोठ्याने हाक मारून जेवायला बोलावले. अतिथी थांबला आहे असे सांगितले आणि तेव्हा चमत्कार असा झाला की तो चिलया बाळ बाहेरून धावतच सदनात आला. त्याच वेळी त्याने चिलयाला हृदयाशी धरले. श्रीयाळ आणि चांगुणा यांनी शंकराच्या पायावरती लोळणे घेतले. शिवाने श्रीयाळ आणि चांगुणा यांना दिव्य देह देऊन दिव्य विमानाने शिवलोकात नेले. चिलयाला सिंहासनावरती बसवले. श्रीधर स्वामी या कवीवर ब्रह्मानंदाची पूर्ण कृपा आहे, ती अभंग राहो. हा शिवलीला अमृत ग्रंथ 14 अध्यायापर्यंत झाला आहे. 14 भुवनांचे हे 14 अध्यायरूपी सार आहे. 14 विद्यांचे सार आणि 14 ग्रंथींचा हा अनंत आहे. 14 रत्नांचा प्रकाश एकवटून हे 14 अध्याय झाले आहेत. हे 14 खोल्यांचे शिवमंदिरच आहेत. ह्याची फलश्रुती म्हटले तर श्रवण, पठन, लेखन, ध्यास, अनुमोदन, प्रेमाने ग्रंथाचे रक्षण केले तर सर्वांना समान फळ मिळेल. शंकराची कृपा राहील. सर्व ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळेल. आधी व्याधी नष्ट होतील. वंध्येला पुत्र संतान होईल. पिता, बंधू पुष्कळ काळ दूर गेले असतील तर ते भेटतील. घरी संपत्ती भरपूर राहील. ऋणमोचन होईल आणि दक्षिणेकडे तोंड करून वाचल्यास शत्रूंचा ऱ्हास होईल. भक्तियुक्त अंतःकरणाने याची शतवर्तने केल्यास शिवभक्त पुत्र होईल. ज्याचा घरी हा ग्रंथ असेल भूतपिशाच बाधा होणार नाही. 3 महिने रोज एकदा ग्रंथ वाचल्यास सर्व संकटे निरसून जातील. सोमवारी या ग्रंथाची पूजा करून प्रदोष काळ वा शिवरात्र पाहून त्या रात्री शयन करावे आणि स्वप्नात शंकर प्रगट होऊन उपदेश देतात. जे जे संकट पडेल ते ते नीलकंठ निवारण करतील. प्रत्येक अध्यायाचे फल वेगळे आहे, सांगितलेलेच आहे. कवीचे स्वतःबद्दल निवेदन. ब्रह्मानंद शिष्य श्रीधर स्वामी आनंद संप्रदायाचा प्रथम क्षीरसागरात विष्णूने कमलोद्भव ब्रह्मदेवाला ज्ञानाचा उपदेश केला आणि अत्रि ऋषींना त्यांनी ज्ञान दिले आणि त्यांनी दत्तात्रेयाला उपदेश केला. त्यानंतर सदानंद आणि रामानंद यतींची शिष्य परंपरा अमलानंद झाले. नंतर ब्रह्मानंद, त्यांचे शिष्य सहजानंद, ते श्रेष्ठ यती कल्याण येथे राहत असत. त्यानंतर पूर्णानंद यती आणि शिष्य दत्तानंद झाले. दत्तानंदाचे पुत्र ब्रह्मानंद हेच माझे पिता गुरु आहेत. पंढरपूरच्या नैऋत्येस 4 योजने अंतरावर नाझरे गावी ते सरकारी लेखन कार्य करणारे होते. त्यांनी पंढरपुरास येऊन संन्यास घेतला. नंतर तेथेच समाधी घेतली. त्या ब्रह्मानंदांच्या व सावित्री नावाच्या मातेचा मी पुत्र श्रीधर कवी येथपर्यंतचा शिवलीला अमृत ग्रंथ सके 1640
विलंबी नाम संवत्सरे फाल्गुन पौर्णिमेस रविवारी समाप्त केला. ब्रह्मकमंडलूच्या तिरी बारामती नामक नगर आहे. तेथे असताना हा संपूर्ण ग्रंथ लिहून झाला. अपर्ण जीवना कर्पूर गौरा जगत उद्धारा श्रीधर हृदयरूपी कमलात भ्रमराप्रमाणे तू प्रेमाने राहा. तू अक्षय अभंग आहेस, दयेचा निधी आहेस. हा सर्व ग्रंथ हे उमानाथा तुला समर्पण केला आहे. हा स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीला अमृत नामक ग्रंथाचा 14वा अध्याय. सज्जन नित्य श्रवण करोत. श्री सांब सदाशिववर्णमस्तु. ओम नमः शिवाय.